भक्तीमध्ये भगवंताजवळ मन रमण्यात जर मोठा अडथळा कुठला असेल तर दृश्याची आवड असलेल्या इंद्रियांचा. आपापल्या विषयाची आणि जगाची ओढ असलेली ही इंद्रिय सतत बाहेर झेपावतात आणि त्यामुळं हृदयातल्या सूक्ष्म भगवंताकडं त्यांना वळवणं मोठं कठीण जातं. योगी पुरुष सामर्थ्यानं या इंद्रियांना खेचून आत आणू शकतात, त्यांची बाहेरची ओढ मोडून काढू शकतात, पण सामान्य भक्तानं काय करावं? त्याचं एक उत्तर श्री गोंदवलेकर महाराजांच्या या अभंगात गवसेल. डोळे, हात, पाय बाहेर जाणार फिरणार ते जर आवरता येणार नसतील तर ते जिथं जातात ते ठिकाण तरी बदलून भक्तीला अनुकूल करून घ्यावं, किंवा जिथं जातील तिथंच भगवंत ठेवावा. या युक्तीनं सुद्धा इंद्रियांशी संघर्ष न करता त्यांच्यापासून होणारी हानी तर टाळता येईल आणि उलट भगवंताचं अनुसंधान वाढायला मदतच होईल. डोळ्यांनी रामाचं रूप पाहणं, कानाने त्याचं नाम ऐकणं, हाताने त्याचीच पूजा करणं, पायाने यात्रा करून रामाचं आणि संतांचं दर्शन घेणं, अशा मार्गाने आपल्यालाही युक्तीनं हा अडथळा दूर करता येईल आणि भगवंताची सेवा वाढवता येईल. तुझे रूप सदोदित भरो माझे हृदयात, तुझे रूप सदोदित भरो माझे हृदयात, तुझे रूप सदोदित भरो माझे हृदयात. डोळ्याचे हेची सुख पाहे राघवाचे मुख, डोळ्याचे हेची सुख पाहे राघवाचे मुख, पाहे राघवाचे मुख. तुझे रूप सदोदित भरो माझे हृदयात, तुझे रूप सदोदित भरो माझे हृदयात. श्रवणाचे ते कान ऐके सदा राम नाम, श्रवणाचे ते कान ऐके सदा राम नाम, ऐके सदा राम नाम. तुझे रूप सदोदित भरो माझे हृदयात, तुझे रूप सदोदित भरो माझे हृदयात. हाती हो देव पूजा नमन करू रघुराजा, हाती हो देव पूजा नमन करू रघुराजा, नमन करू रघुराजा. तुझे रूप सदोदित भरो माझे हृदयात, तुझे रूप सदोदित भरो माझे हृदयात. पाय हो तीर्थाटन बंधू संतांचे चरण, पाय हो तीर्थाटन बंधू संतांचे चरण, बंधू संतांचे चरण. तुझे रूप सदोदित भरो माझे हृदयात, तुझे रूप सदोदित भरो माझे हृदयात. दीनदासाची ही सेवा घेई घेई रे राघवा, दीनदासाची ही सेवा घेई घेई रे राघवा, घेई घेई रे राघवा. तुझे रूप